नमस्ते मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. काल संध्याकाळी एमपीएससी आयोगाद्वारे ज्या गट ब पूर्वपरीक्षेची ॲड प्रकाशित करण्यात आली होती, ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता, त्यामध्ये तब्बल 552 जागांची जाहिरात काल आलेली आहे. तर त्यामध्ये विविध संवर्ग आहे, त्या सगळ्या संवर्गांची माहिती, पात्रता, शैक्षणिक पात्रता, पीएसआयची फिजिकलची पात्रता आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवे या गोष्टीची माहिती आपण ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या अकॅडमीचं नाव जे सुरुवातीला आकाश सक्सेस अकॅडमी असं होतं, ते बदलून आता दिव्य करिअर अकॅडमी असं झालेलं आहे. त्याच्यामुळे जरी नाव बदललेलं असलं तरी आपला शिक्षक वर्ग तोच आहे जो आपला आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये होता. त्यामुळे तुम्ही आकाश सक्सेस अकॅडमीवरती जसा विश्वास दाखवला होता, जसं प्रेम दाखवलं होतं, तसंच तुम्ही विश्वास आणि प्रेम दिव्य करिअर अकॅडमीवरतीही दाखवाल अशी आम्हाला खात्री बाळगतो. त्यानंतर इथून पुढे तुम्हाला जे यूट्यूब चॅनलवरती आपलं नाव दिव्य करिअर अकॅडमी किंवा आपल्या ग्रुपवरचं नावही दिव्य करिअर अकॅडमी असं दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं नसेल त्यांनी ते दिव्य करिअर अकॅडमी या नावाने सबस्क्राईब करून घ्या. आत्ता आपल्याला बघायचं आहे कालच्या ॲडमधील महत्त्वाच्या घटना. बघा, काल गट ब पूर्वपरीक्षा 2026 ची ॲड 552 पदांची प्रकाशित करण्यात आलेली असली आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, परीक्षेची तारीख दिलेली आहे, ती किती आहे, 14 जून 2026. म्हणजे आयोगाने ज्या टेंटेटिव्ह डेट दिलेल्या होत्या त्याच तारखेला आपली परीक्षा होणार आहे. जरी ॲड एक 6 दिवस किंवा 7 दिवस उशिरा झालेला असला तरी पण परीक्षेची तारीख मात्र तीच आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, एएसओच्या म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याच्या किती जागा आहेत, 6 पदं आहेत. राज्य कर निरीक्षक म्हणजे आपल्या एसटीआयच्या जवळपास 236 जागा आहे आणि आपल्या पीएसआयच्या म्हणजे पोलीस उपनिरीक्षक यांच्या जवळपास 310 जागा उपलब्ध आहे आणि टोटल जागा आहे 552. त्यानंतर विविध कॅटेगरीनुसार त्यांचं जागांचं विभागणी पण आयोगाने दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा महत्वाचं काय आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 10 पासनं म्हणजे आजपासून, आज 10 तारीख आहे, त्या दिवसापासून अर्ज करण्याचा कालावधी सुरू होणार आहे. तो कधीपर्यंत आहे, 30 एप्रिल पर्यंत. लक्षात घ्या, आयोगाने फक्त 20 दिवस दिलेले आहे. त्याच्यामुळे या 20 दिवसामध्ये फॉर्म ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण असतील त्यांनी भरून घ्या, ज्यांचे डॉक्युमेंट बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर 30 तारखेच्या आत काढण्याचा प्रयत्न करा आणि 30 तारखेला फॉर्म भरून घ्या. आयोगाची मुदत वाढेल नाही वाढेल ही नंतरची गोष्ट आहे मित्रांनो. 30 एप्रिलच्या आत आपले सर्वांचे फॉर्म भरून झालेले पाहिजे. त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक काय आहे, 30 एप्रिल आहे आणि जे चलनाद्वारे किंवा बँकेद्वारे पैसे भरणार आहेत चलन काढून त्यांना आहे 2 तारखेपर्यंत किंवा 4 तारखेपर्यंत बँकेच्या कार्यालयापर्यंत. बऱ्यापैकी आपण 30 एप्रिल पर्यंत आपला फॉर्म पूर्ण करून टाका. 20 दिवस आहे आपल्याला ही परीक्षाचे फॉर्म भरण्याकरिता. त्यानंतर पुढचं महत्वाचं बघा, जाहिरातीत जरी 552 पद असले त्यामध्ये काही कॅटेगरीसाठी पद दिसत नाहीये सध्या, तर मग लक्षात घ्या तरी पण फॉर्म भरा, की आपल्याला किंवा माझं आवडतीचं पद नाही आलं म्हणून मी परीक्षेचा फॉर्म भरत नाही. आयोगाने बघा इथे स्पेशली सांगितले आहे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल फायनल होईपर्यंत प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि पदसंख्येत बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अर्ज करणे आवश्यक राहील. म्हणजे भविष्यात ह्या जागा वाढू शकता, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या जागांचा विचार न करता भविष्यात जागा वाढवू शकता या दृष्टीने अर्ज करायचा आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेला ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांनी हा अर्ज करायचा आहे. भविष्यात तुम्ही काय, पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त झालेल्या संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी करण्यात येईल. हे नवीन पद त्याच्यामध्ये ऍड होऊ शकता, नवीन संवर्ग ऍड होऊ शकता. कधीपर्यंत, तर पूर्व परीक्षेचा निकाल येण्यापूर्वी. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे
पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे आमच्यासाठी आरक्षित जागाच नव्हत्या, मला आवडणारं संवर्गातील पदच नव्हतं, की आमच्या पदांची संख्याच खूप कमी होती म्हणून मी परीक्षेचा फॉर्म भरला नाही आणि तुम्ही नंतर वाढवला, अशा तक्रारी आयोग ऐकून घेणार नाही. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ते स्पर्धा परीक्षा ज्यांना करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. पुढचं महत्वाची माहिती बघू आपण काय आहे. बाकी या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. जे खेळाडू आहे त्यांनी या गोष्टी कशा प्रकारे तुम्हाला कुठपर्यंत डॉक्युमेंट पाहिजे आहे त्या गोष्टी बघायच्या आहेत. पुढचं महत्वाचं आहे पात्रता. तर सर्वात महत्वाची पात्रता आहे तुम्ही भारतीय नागरिक असायला हवे. त्याच्यानंतर एज लिमिट बघा. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक म्हणजे ASO आणि STI यांच्यासाठी मिनिमम वय पाहिजे 18 आणि PSI साठी मिनिमम वय पाहिजे 19. PSI साठी 19 वर्षे वय पाहिजे किमान आणि बाकीच्या 2 जागांसाठी STI आणि ASO साठी 18 वर्ष वय पाहिजे. त्यानंतर अमागासवर्गीय म्हणजे ओपन कॅटेगरी वाले 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीय अनाथ हे बाकीचे लोक 43 पर्यंत फॉर्म भरू शकता. हे कोणासाठी आहे? ASO आणि STI साठी. PSI साठी मात्र ओपन कॅटेगरी किंवा अमागास व्यक्ती 31 वर्षापर्यंत आणि मागास प्रतिनिधी 34 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. म्हणजे ASO आणि STI साठी वयोची मर्यादा आहे 18 मिनिमम, 38 ओपन आणि 43 मागासवर्गीयांसाठी आणि PSI साठी 19 मिनिमम, 31 अमागास आणि 34 जी आहे ती आहे मागासवर्गीयांसाठी. बाकी प्रावीण्य प्राप्त खेळाडू तुम्ही जर स्पोर्ट्स मध्ये जर फॉर्म भरणार असेल तर वयाची मुदत आहे 43 STO आणि ASI साठी, ASO आणि STI साठी आणि 36 आहे आपल्या PSI साठी. तसेच माजी सैनिक असतील, अल्पसेवा अधिकारी असतील, आणीबाणी संबंधित व्यक्ती असेल त्यांना पण 43 आहे आणि 36 आहे PSI साठी. त्यानंतर दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता STO ASO साठी, पण ते PSI साठी मात्र काय आहे? अपात्र. म्हणजे दिव्यांग व्यक्ती PSI साठी पात्र नाही आहे, पण STO आणि STI आणि ASO साठी वयाच्या 45 पर्यंत ते अप्लाय करू शकता. पुढे बघा, विहित वयोमर्यादा कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. ठीक आहे. पुढचा आहे शैक्षणिक अर्हता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे? विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली कोणतीही पदवी त्याकडे पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे ह्या परीक्षेचा फॉर्म भरण्याकरता, एवढी गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे किंवा तुम्ही लास्ट इयरला असाल म्हणजे अपियर असाल फायनल इयरला, त्या वर्षीचे विद्यार्थीही फॉर्म भरू शकता पूर्व परीक्षेचा. मुख्य परीक्षेपूर्वी जे अपियर विद्यार्थी आहे त्यांची डिग्री किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाची पात्रता जे PSI आहे, PSI साठी फिजिकल क्रायटेरिया बघा काय आहे. STI आणि ASO साठी फिजिकल क्रायटेरिया नाही आहे, PSI साठी फिजिकल क्रायटेरिया आहे. तर PSI चा फिजिकल क्रायटेरिया बघा काय पाहिजे. पोलीस उपनिरीक्षकासाठी पुरुषांसाठी काय पाहिजे? उंची 165 सेंटीमीटर अनवाणी पाहिजे. म्हणजे पुरुषांची हाईट 165 सेंटीमीटर पाहिजे आणि कशी पाहिजे? अनवाणी, म्हणजे पायात चप्पल वगैरे घातलेली नको. छाती किती पाहिजे? तर 79 सेंटीमीटर पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर तुम्हाला एक्सपान्शन म्हणजे त्याच्यामध्ये फुगवण्याची क्षमता पाहिजे. ही आहे पुरुषांसाठी. महिलांसाठी उंचीचा क्रायटेरिया आहे 157 सेंटीमीटर. महिला तसेच ज्यांनी आपलं तृतीयपंथीमध्ये महिला म्हणून आपलं लिंगाची माहिती दिलेली असेल त्यांच्यासाठी किती आहे? 157 सेंटीमीटर. पुरुषांसाठी आहे 165 सेंटीमीटर. या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे जेव्हा तुमचे मुख्य परीक्षेचे फॉर्म सुटतील तेव्हा त्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा तुमची शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. प्री जरी तुम्ही अपियर मध्ये देत असले फायनल इयरचे विद्यार्थी डिग्रीचे, तरी पण मुख्य परीक्षेसाठी मात्र तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे. हे गोष्टी महत्वाच्या
आहेत. बाकी परीक्षा बघा कशी होणार आहे. तर सगळी संयुक्त पूर्व परीक्षा आपली आहे 100 गुणांची आणि किती प्रश्न आहे 100 प्रश्न आणि 1/4 निगेटिव्ह आहे हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे पूर्व परीक्षा आपली 100 मार्कांची असेल, 100 प्रश्न असतील आणि 1 तास आपला टाइम असणार आहे. आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांची 200 प्रश्न असणार आहे. हा, ही मुख्य परीक्षा 400 गुणांची आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा आपली 100 गुणांची आहे. त्यानंतर पोलिसांसाठी फिजिकल पण असणार आहे, म्हणजे त्यांची ग्राउंड पण असणार आहे. किती असणार आहे 100 गुणांची. पीएसआयचं ग्राउंड म्हणजे फिजिकल टेस्ट ही किती मार्कांची असेल 100 मार्कांची. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे, म्हणजे तुमचे मार्क मोजले जाणार नाही, पण तुम्हाला फिजिकल क्वालिफाय करायचे आहे. किती 60% गुण, म्हणजेच किती मार्क 60 गुण मिळवायला पाहिजे, म्हणजे तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार आहे. म्हणजे पीएसआयचे ग्राउंडचे मार्क तुमच्या फायनल रिझल्टमध्ये पकडणार नाही. तुम्हाला फक्त किती मार्क पाहिजे आहे 100 पैकी ग्राउंडला 60 मार्क, म्हणजे तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होऊन जासाल. शारीरिक चाचणीमध्ये 60% गुण धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत किती मार्काची असेल तर 40 मार्काची मुलाखत घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर 60 मार्क क्वालिफाय केले, तुम्ही सर्वजण कुठे जाता मुलाखतीसाठी, आणि मुलाखत कितीची असणार आहे 40. आणि मुख्य परीक्षेच्या रिझल्टमध्ये काय असणार आहे, तुमचे ग्राउंडचे मार्क पकडले जाणार नाही, फक्त तुमचे मेन्सचे मार्क आणि तुमच्या या मुलाखतीचे मार्क विचारात घेतले जातील. म्हणजे 400 जे मुख्य मार्क 400, मुख्य परीक्षेचे मार्क 400 गुण आणि 40 असे 440 मार्कापैकी तुमचा रिझल्ट लागला जाईल. बघा, मुख्य परीक्षेतील गुण हे मुख्य परीक्षेचे 400 गुण आणि मुलाखतीमधील एकत्रित गुण म्हणजे मुलाखत 40 मार्काची, 440 पैकी निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. बाकी मुख्य परीक्षेत प्रवेश आयोग त्यांचं पूर्व परीक्षेची रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र होऊन जासाल. बघा, कोणते कोणते कागदपत्र महत्वाचे आहे. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, या फाईलची साईज बघा 50 KB ते 500 KB मध्ये पाहिजे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या जर दुर्बल असाल तर तुम्हाला पुरावा सादर करायचा आहे. लक्षात घ्या 2025-26चा किंवा कधीचा 26-27चा विषय काय झालाय, एप्रिलला ऍड आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी असा दोन्ही वर्ष त्याच्यामध्ये टाकलेले आहे. एक तर 25-26चा द्या किंवा 26-27चा द्या, हे महत्वाचं आहे. नॉन क्रिमिलियर पण त्यांनी सांगितलं आहे. नॉन क्रिमिलियर ज्या कॅटेगरीसाठी आयोगाने सांगितलेले आहे त्यांच्यामध्ये 2025-26 अथवा 2026-27 हे दोघांपैकी कोणत्याही एका वर्षाचं असलं तरी पण तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे 26-27चं नसेल, 25-26चं आहे, त्यांना पण फॉर्म भरता येईल. हे तुम्ही काढायला टाकू शकता, कारण पुढची आपली गट क ची ऍड येणारच आहे. पण ह्या गट ब च्या ऍड मध्ये 25-26 पण तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचा दिव्यांगाचा पुरावा पाहिजे. पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा पाहिजे. खेळाडूसाठी जे फॉर्म स्पोर्ट्स कोट्यातून भरणार असेल त्यांच्याकडे पूर्व परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्राचा अहवाल, प्रमाणपत्र पावती जरी असली तरी, म्हणजे जे स्पोर्ट्स मधून जे फॉर्म भरणार असतील त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्र तुम्ही पोहोचवलं आहे त्याची पावती जरी असेल तरी तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकता. पण मुख्य परीक्षेसाठी त्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढच्या मग ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पैसे भरायचे आहे. बघा किती पैसे भरायचे आहे. अर्ज प्रणाली कुठे करायची आहे, mpsc.gov.in इथे जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे, तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे, त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरायचा येईल. त्यानंतर किती पैसे लागणार आहे, अमागास म्हणजे ओपन साठी आहे 394 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये असणार आहे. त्यानंतर ही नॉन रिफंडेबल असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या, मागासवर्गीयांसाठी 294 रुपये, अमागासवर्गीयांसाठी 394 रुपये, माजी सैनिकांसाठी पण तेच आहेत. अमागास असेल तर 394 आणि बाकीच्यांसाठी 294. बाकी प्रमाणपत्र तुमच्या प्रोफाईलवरती तुमचे अपडेट होऊन जातील परीक्षेच्या 7 दिवस आधी, त्याच्यामुळे त्या हिशोबाने बघा. अशा पद्धतीने आयोगाची पूर्ण ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यांची डिग्री कंप्लीट असेल किंवा जे अपियर असेल त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे.
कोणते डॉक्युमेंट लागतात याची पण माहिती तुम्हाला भेटली आहे. नॉन क्रिमिलियर 25-26चं असलं किंवा 24-25चं असलं तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, आता गट ब ची ऍड आलेलीच आहे, पुढे गट क ची पण ऍड येणार आहे. पण आपली युगारंभ ही गट ब गट क सरळ सेवा फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये गट ब साठी आपण एक क्रॅश कोर्स ऑर्गनाईज करतो आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे या बॅच बद्दल माहिती घ्यायची असेल किंवा ही बॅच परचेस करायची असेल तर खालच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचची माहिती घेऊ शकता किंवा अधिक माहिती जाणून घेऊ शकता बाकीच्या गोष्टीबद्दल. कारण आपल्याकडे सरळ सेवेचे पण बॅच चालू झालेल्या आहे. पुढचे महत्वाचे आहे, ज्याप्रमाणे गट ब ची ऍड आलेली आहे तर ताबडतोब काही दिवसांमध्ये आपल्याला गट क ची पण ऍड दिसेल. आणि गट क मध्ये असणारे सर्वात महत्वाचं पद ज्याची तुम्ही 5 वर्षापासून वाट बघत होता, एमव्हीआय आरटीओ ची जवळपास 460 पदांची ऍड ही असणार आहे. आणि त्याच्याकरता स्पेशल प्री ओरिएंटेड बॅच आपल्या अकॅडमी तर्फे सुरू झालेली आहे, दिव्य करिअर अकॅडमी तर्फे. आणि ती बॅच पण चालू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने. त्याचे ऑफलाईन लेक्चर्स पण सुरू आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना हे एमव्हीआय आरटीओ ची बॅच बघायची असेल किंवा परचेस करायची असेल किंवा माहिती जरी घ्यायची असेल तरी तुम्ही आपले जे नंबर दिलेले आहे मागे त्या नंबरवरती कॉल करून किंवा माहिती घेऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. पुढे सर्वात महत्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, गणित. गणित ज्याचं व्यवस्थित असेल त्याला पूर्व परीक्षा पास करायला किंवा इव्हन मुख्य परीक्षेमध्येही प्रॉब्लेम येत नाही. आणि कोणत्याही परीक्षेमध्ये गणित हा एक डिसाइडिंग फॅक्टर असतो. गणित तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकतो किंवा तुमचा जॉब घेऊन टाकू शकतो. लक्षात घ्या, गणिताकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यामुळे आपण गणिताची एक फाउंडेशन बॅच एकदम झिरो पासनं म्हणजे एकदम बेसिक पासनं एकदम हाय लेवलचं गणित म्हणजे जे स्पर्धा परीक्षेला जे विचारलं जातं, विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यांच्यासाठी विचारलं जातं त्या लेवलचं गणित आपण घेऊन जाणार आहे. तुम्हाला काही येत नसलं गणितातलं तिथून तुम्ही सुरुवात करून तुम्हाला हिरो बनवण्याचं काम आपली ही बॅच करत आहेत. याचे लेक्चरही अपलोड झालेले आहे आपल्या ॲपवरती. युट्यूबवरती हे लेक्चरचे काही बॅचचे काही लेक्चर अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड वाटतं त्या विद्यार्थ्यांनी हे एकदा लेक्चर बघा, तुम्हाला एक समजून जाईल की किती बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि आपले पुढचं हायर लेवल आपण कशी घेऊन जाणार आहे. या बॅचची फी भरपूर कमी आहे. तर ह्या बॅचसाठी पण तुमची इच्छा असेल की तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. अशा पद्धतीने बघा मित्रांनो, ऍड तर आलेली आहे. आता इथून पुढे तुमचं काम आहे, जे 60 दिवस उरलेले आहे किंवा गट क साठी जे 90 दिवस उरलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास व्यवस्थित करून पूर्व परीक्षा व्यवस्थित पास करावी आणि मुख्य परीक्षेसाठी अपियर व्हावं. बाकीची तुम्हाला काही माहिती असेल तर इथून पुढे आपण आपले युट्यूबवरती आपले माहितीचे व्हिडिओ म्हणा किंवा महत्त्वाचे टॉपिक्स म्हणा त्याच्याबद्दल माहिती येतच जाणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपलं ज्या नाव सुरुवातीचं आकाश सक्सेस अकॅडमी होतं ते आता झालेलं आहे दिव्य करिअर अकॅडमी, तर तुम्ही त्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काहीही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टीम तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल. तुम्हाला सर्व पद्धतीची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. पण जे विद्यार्थी नवीन आहे, फॉर्म कसा भरावा ह्या गोष्टी पण समजत नाहीये, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्णपणे गाईड केलं जाईल. धन्यवाद.